नमस्कार मंडळी, कापूस पिकामध्ये तुम्हाला जर तुमची तिसरी किंवा चौथी फवारणी असेल, तुमच्या पिकावर सर्व प्रकारचे रस शोषण करणारे कीटक असेल, समजा हिरवा तुडतुडा आहे, थ्रिप्स आहे, पांढरी माशी देखील आहे आणि मावा देखील आहे, तर हे कीटक नियंत्रण करण्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निश्चितच तुमच्या कापूस पिकावरील सर्व प्रकारचे रस शोषण करणारे कीटक नियंत्रित होतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये या अवस्थेमध्ये खास करून पाते धारणा चांगली झालेली असते. आपलं कापूस पीक जर 60 ते 70-80 दिवसाच्या दरम्यान असेल तर निश्चितच तुमच्या कापूस पिकामधील रस शोषण करणारे जे कीटक आहेत त्यामध्ये खास करून थ्रिप्स आणि हिरवा तुडतुडा खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो. याचं नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात आधी आपण कीटकनाशक बघूया, रॉनफेन. रॉनफेनमध्ये आपल्याला 3 घटक बघायला मिळतात: पायरीप्रोक्सिफेन, डिनेटोफिरॉन आणि डायफेनथिरॉन. 3 घटक काय कार्य करतं? पायरीप्रोक्सिफेन पांढऱ्या माशीची अंडी आणि पिल्लं चांगली नियंत्रित करतं. दुसरा घटक डायनेटोफिरॉन, ज्यामध्ये हिरवा तुडतुडा 100% नियंत्रित होतो. तिसरा घटक म्हणजे डायफेनथिरॉन. यामुळे आपल्या कापूस पिकावरील काळा पिवळा मावा त्याच्यासोबत पांढरी माशी 100% नियंत्रित होते. एकच समस्या आहे, जर खूपच जास्त प्रमाणात थ्रिप्स असेल तर याचा वापर करू नका. थ्रिप्ससाठी आणखी आपण पुढचे कीटकनाशक बघूया. पण कमी प्रमाणात जर थ्रिप्स असेल तर रॉनफेनचा वापर 30 ml 15 लिटरच्या पंपासाठी करू शकता. 100% तुमचा कापूस अतिशय चांगली क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल. फक्त जमिनीमध्ये ओल चांगली असायला पाहिजे. जेव्हा पण आपण डायफेनथिरॉन घटक असणार कोणतंही कीटकनाशक वापरू त्यावेळी जमिनीत ओल अतिशय महत्वाची आहे. कमी ओलीमध्ये डायफेनथिरॉन घटक असणार कोणतंही कीटकनाशक वापरू नका. यामध्ये दुसरं कीटकनाशक बघूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, दुसरं कीटकनाशक यामध्ये बेस्टमॅन आहे. बेस्टमॅन मधील 3 घटक फिप्रोनिल, आबामेक्टिन आणि टोल्फेन पायरेड. 100% थ्रिप्स नियंत्रण करणारा फिप्रोनिल घटक आहे. चांगल्या दर्जाचं थ्रिप्स नियंत्रण होतं. दुसरा घटक यामध्ये आबामेक्टिन आहे. आबामेक्टिन खास करून ज्या शेतकऱ्याच्या कापूस पिकामध्ये लाल कोळीची समस्या आहे त्या शेतकऱ्यांनी जर बेस्टमॅन वापरलं निश्चितच 100% लाल कोळी देखील नियंत्रित होणार आहे. कारण उष्ण तापमानामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तिसरा घटक यामध्ये जो दिलेला आहे टोल्फेन पायरेड. आपल्याला टोल्फेन पायरेड मध्ये जीएसपीचे यमराज मध्ये आहे, तायची मध्ये आहे. याचा वापर केल्यानंतर आपल्याला मावा, हिरवा तुडतुडा याच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण बघायला मिळतं. त्यामुळे याचा वापर आपण 30 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी करू शकता. तिसरा घटक यामध्ये या फवारणीमध्ये बायो आर 303 आहे. बायो आर 303 चा वापर खास करून थ्रिप्स जर खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण बायो आर 303 चा वापर करू शकता. 100% थ्रिप्स नियंत्रण करतं आणि कापूस पिकाची वाढ देखील सुरू करतं. शेतकरी मित्रांनो, आपण 3 घटक बघितले. चौथा घटक मी तुम्हाला यामध्ये सांगतो, सिमोडिस. सिमोडिस मधील जो घटक आहे आयसोसायक्लोसिरम, हा घटक अतिशय उत्तम प्रकारे सर्व प्रकारचे रस शोषण करणारे कीटक मावा, तुडतुडा, थ्रिप्स आणि पांढरी माशी 4ही प्रकारचे जे कीटक आहेत अतिशय चांगल्या दर्जाने चांगल्या पद्धतीने नियंत्रित करतो. याच्यामध्ये आळीनाशक देखील आहे, म्हणजे हे आळीवर देखील नियंत्रण करतं. त्यामुळे आपल्याला एका कीटकनाशकामधून 5 कीटक नियंत्रित होतात. आता याच्यासोबत घ्यायचं काय? आपण 4 कीटकनाशक बघितली: रॉनफेन, बेस्टमॅन, त्याच्यासोबत बायो 303 आणि सिमोडिस. याच्यासोबत कोणते घटक घ्यायचेत? कारण आपण जर कीटकनाशकच घ्यायला गेलो तर कीटकनाशक मार्केटमध्ये भरपूर आहेत. आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील काही कीटकनाशक बघूया. आता या 4 कीटकनाशकासोबत तुम्ही कोणते कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा तुम्ही या 4 कीटकनाशकाच्या व्यतिरिक्त जरी कोणतं कीटकनाशक घेतलं तर त्याच्यासोबत तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन या अवस्थेमध्ये घ्यायचं ते थोडक्यात समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचंय आपल्याला. कॉन्टॅक्ट प्लस घ्या किंवा अवतार घ्या, जेणेकरून चांगल्या पद्धतीने बुरशी नियंत्रण होईल. आणि बुरशीचा प्रादुर्भाव जर झाला तर पातेगळ समस्या वाढत असते. त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक या फवारणीमध्ये नक्की वापरायचं आहे. भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचे प्रश्न असतात की प्लॅनोफिक्स फवारलं, वेगवेगळे टॉनिक फवारले तरी पातेगळ थांबत नाही. पातेगळ थांबतच नाही, पातेगळ कमी होत असते. पातेगळ कमी कशी होते? ज्या शेतकऱ्याच्या कापूस पिकामध्ये जर पिकाची ताकद, जमिनीतल्या खताची ताकद जितकी आहे तितके पाते लागले तर शक्यतो त्याची गळ कमी होते. पण वेगळे टॉनिक फवारून जेव्हा आपण पाते लावतो झाडाला तेव्हा ती पाते टिकवण्यासाठी जमिनीमधून जे अन्नद्रव्य मिळतं त्याची कुठेतरी कमतरता पडते. पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडते. त्यामुळे अतिरिक्त झालेली पाती झाड सोडून देत असतं. झाड त्याच्या कॅपॅसिटीनुसार माल ठेवत असतं. तर आता पातेगळ कमी करण्यासाठी, बंद नाही, कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या? पातेगळ सुरू होण्या अगोदर जर प्लॅनोफिक्सचा वापर झाला तर पातेगळ कमी होते. पातेगळ सुरू झाली, नंतर तुम्ही प्लॅनोफिक्स फवारायला लागले, नंतर तुम्हाला वाटलं पातेगळ जास्त होते, तरी पण ती होणारच. पातेगळ सुरू होण्याच्या अगोदर जर त्या देठाला मजबूती मिळाली तर ते देठ पातं सोडणार नाही. त्यामुळे आपल्याला
जे प्लॅनोफिक्स आहे ज्याच्यामध्ये अल्फा नेप्थेल ॲसेटिक ॲसिड आहे, याचा वापर 3 ते 4 ml प्रति 15 लिटर पंपासाठी करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे झाले 3 घटक: कीटकनाशक, बुरशीनाशक आणि प्लॅनोफिक्स. प्लॅनोफिक्स वापरायचं नसेल तर तुम्ही गायत्री परफेक्ट प्लस वापरा 15 ml, जेणेकरून मायक्रोन्यूट्रन्स देखील तुमच्या पिकाला मिळेल. किंवा तुम्ही याच्यामध्ये इग्निटस वापरू शकता 8 ml. कोणतंही एक PGR घ्या, तुमच्या कापूस पिकामध्ये हिरवेगारपणा वाढेल, त्याच्यासोबतच पातेगळ कमी होईल. आता याच्यासोबत एक अळीनाशक घ्यायचं, कारण पाते अळी आणि बोंड अळी याच्या नियंत्रणासाठी इथून पुढे अळीनाशक गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही मागील फवारणीमध्ये जर घेतलं नसेल तर या फवारणीमध्ये इमामेक्टिन बेंझोएट या अळीनाशकाचा 15 ग्रॅम प्रतिपंप वापर करा. शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशन जबरदस्त होणार आहे. एक बुरशीनाशक, एक प्लॅनोफिक्स किंवा इतर PGR, त्याच्यासोबत तुम्हाला एक अळीनाशक घ्यायचं आणि एक कीटकनाशक, ज्यामध्ये मी तुम्हाला 4 पर्याय दिलेत: रॉनफेन, बेस्टमॅन, बायो 303 आणि सिमोडिस. यापैकी कुठलंही एक घ्या, किंवा याच्या व्यतिरिक्त जरी घेतलं तरी त्याच्यासोबत बुरशीनाशक, अळीनाशक आणि प्लॅनोफिक्स किंवा इतर PGR घ्या. तुम्हाला जर विद्रव्य खत वापरायचंच असेल तर 05234 100 ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता. कापूस पिकामध्ये जर जास्त प्रमाणात रस शोषण करणारे कीटक असतील तर तुम्ही यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं स्टिकर नक्की घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.